यानंतर पाहूयात पुढची बातमी। रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळली होती। या घटनेला 3 वर्ष उलटली आहेत। गेल्या 3 वर्षांमध्ये फक्त 66 घरं दरडग्रस्तांना बांधून देण्यात आली आहे आणि उरलेली 205 कुटुंब डोंगराच्या कुशीत जीव मुठीत घेऊन दिवस काढतायत। तळीयेच्या दरडग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा। 271 दरडग्रस्तांपैकी अवघ्या 66 कुटुंबांना घरं, 205 कुटुंब जगतायत मृत्यूच्या छायेखाली। महाड तालुक्यातल्या तळीयेचा हा डोंगर पहा। 3 वर्षापूर्वी 89 जणांचा जीव घेणारा हा डोंगर उरलेल्या गावाचा कधीही घास घेईल अशी परिस्थिती आहे। दुर्घटना घडल्यानंतर संपूर्ण तळीये गावाचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला। जे बेघर झाले होते त्यापैकी 66 कुटुंबांना अपुऱ्या सोयीसुविधांसह घर देण्यात आले। उर्वरित गावकऱ्यांना मरण्यासाठी सोडण्यात आल्याचा आरोप होतोय। आम्हाला आता पावसात राहण्यासाठी घरांची आवश्यकता होती, परंतु यांचं जे काम आहे ते थोडं खूप धीम्या गतीने चालल्यामुळे आता ह्या वर्षी तरी आम्हाला राहण्याची सोय होणार नाही आणि त्यामुळे जर दरडीचा धोका परत आम्हाला उद्भवला तर आम्हाला त्या डोंगराखालीच राहणं गरजेचं आहे। ज्यांना घरं दिली त्यांची अवस्था तरी चांगली हवी होती। त्यांच्या घरात पावसाळ्यात सगळ्या बाजूनं पाणी येत असल्याचा आरोप करण्यात येतोय। आमच्या घरामध्ये फुलड्या मांगल्या दारान पाणी येतंय। पाऊस आला की बाऱ्या गलतीत, बाथरूमच्या कड्या आतून लागत नाहीत। आणखीन हे पाणी सगळं हे वलचणीचं काढायचं ते ठप 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 खाली गलते। म्हणजे आम्ही काय करायचं आणि पिण्याच्या पाण्याची सोयीच नाही। नव्या वसाहतीत प्यायला पाणी नाही। पहिल्यांदा दिलेली पाणी योजना फसली। नव्या पाणी योजनेचं पाणी पिण्यास योग्य आहे की नाही हे माहीत नाही। त्यामुळे गोरगरिबांना विकतच पाणी प्यावं लागतंय। नवीन घरामध्ये आम्हाला पाणी नाही, आम्ही विकत पाणी घेतो। पाऊस आला तर हे सगळं सडकान पाणी येतं या बाऱ्या गलतीत आणि ते सगळं पाणी बाऱ्यातनं आलं की सगळं बाहेर इकडं सगळं घरच भिजून जातं। म्हाडाच्या कंत्राटदारानं घरं बांधून दिली, त्या कंत्राटदाराकडून कामाला विलंब होतोय। उर्वरित 205 घरं कधी होतील याचं उत्तर ठेकेदाराकडे नसल्याचं प्रकल्पग्रस्त सांगतायत। जी रिवाइज योजना आहे ती होणं गरजेचं आहे। अंतर्गत काही जी प्लॉटिंगच्या संदर्भात जे काम आहेत प्लस त्या साटेक कंपनीकडनं जे म्हाडाकडनं जी घरांची अंतर्गत दुरुस्ती आहे, काही क्रॅशेस आहेत, काही काय आहेत, त्याही गोष्टी झाल्या पाहिजेत। जे व्हायला पाहिजे होतं लवकरात लवकर आज त्याला विलंब लागला। ह्याच गोष्टीची जास्त खंत आहे की 1 वर्षात देणार होते सरकार, ते आज 3 वर्ष झाले आणि फक्त 66, 271 एका वर्षामध्ये आणि 66 3 वर्षामध्ये असा फरक झालेला आहे। आता काहीच नाही, सारं तर दिलेलं ते मान्य करून घ्यावं लागले। तळीये दुर्घटना घडली तेव्हा मोठी आश्वासनं देण्यात आली, त्यानंतर ना आश्वासनं पूर्ण झाली ना आश्वासनं देणारे नेते तळीयेत आले। आता या तळीयेग्रस्तांना पुन्हा मरण्यासाठी सोडण्यात आल्याची उद्विग्नता गावकरी व्यक्त करतायत। रात्रंदिवस पावसामध्ये जागता पहारा या कुटुंबियांना द्यायला लागतोय। केवळ 66 घरांचं पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून झाल्यानंतर 3 वर्षांनी देखील 200 उर्वरित राहिलेल्या कुटुंबांचं पुनर्वसन होत का नाही असा संतप्त सवाल आता तळीयेचे ग्रामस्थ विचारत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।